नमस्कार मुलांनो, इयत्ता 6वीचं मराठीच्या पुस्तकातला धडा दुसरा चिमणीचं घरटं. चिमणीचं घरटं म्हणजे चिडिया का नेस्ट. आता या चिमणीच्या घरट्याची काय कहाणी आहे ती बघूया. आता इकडे आई आणि ईशा या दोघांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि यामध्ये दिलेलं आहे की त्या चिमणीचं घरटं हरवलंय आणि मग ते चिमणी आता काय करेल. चिमणी इकडे तिकडे बसते, मग ती कुठे राहणार याची चर्चा आपण बघायची आहे. ईशा म्हणते, आई उद्या माझ्या वाढदिवसाला खूप खूप मित्रमैत्रिणी येणार आहेत बरं का. आई म्हणते, सगळ्या शाळेला निमंत्रण दिलंस की काय. असू दे, म्हणजे उद्या नुसत्या चिमण्यांसारखं चिवचिवाट असणार घरात. म्हणजे ईशाचा वाढदिवस येतोय आणि ती ईशा म्हणते की मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवणार. तेव्हा आई म्हणते, एवढ्या मैत्रिणी म्हणजे तू जणू काही शाळाच बोलवली इकडे. ठीक आहे, असू दे. म्हणजे मित्रमैत्रिणी येणार म्हणजे घरामध्ये थोडासा चिवचिवाट होणार. चालेल, आईला काही हरकत नसते. ईशा म्हणते, आई चिवचिवाट म्हणजे काय गं. मी तर चिमणीच पाहिली नाही, तिचा आवाजही ऐकला नाही. ती फक्त गोष्टीच असते का. ईशाने चिमणीला बघितलं नाही असं म्हणते. चिवचिवाट म्हणजे चिमण्यांचा आवाज जो असतो त्याला चिवचिवाट म्हणतात. मग ती म्हणते, मी चिमणीला बघितलं नाही, फक्त गोष्ट ऐकली आहे. पण काय चिवचिवाट म्हणजे काय असतं. आई म्हणते, चिमणी आहे चिमणी आहे तर फक्त ती शहरापासून लांब गेली इतकंच. ती खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात राहते. आपण आता आजीकडे गावी गेलो ना की दिसतील तुला चिमण्या. आई काय सांगते की चिमण्या आहेत, परंतु आपल्या शहरात दिसत नाही. ती शेतामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, जंगलात राहते. कारण त्यांना शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आता इमारती बनवल्या आहेत, त्यामुळे त्यांना राहायला जागाच नाही. शेतामध्ये किंवा जंगलात, खेड्यापाड्यात छोटी छोटी घरं असतात, त्यामुळे त्या छोट्या छोट्या घराच्या आसपास ते राहत असतात. जंगलातसुद्धा झाडावर जाऊन आपलं घरटं बनवतात किंवा शेतामध्ये छोटे छोटे झोपड्या बांधलेल्या असतात, तिथे जाऊन आपलं घरटं बनवतात. पण शहरात मात्र ते बनवू शकत नाही, कारण शहरात मोठमोठ्या इमारती असतात, जिकडे तिकडे काचा लावलेल्या असतात, खिडक्या असतात. त्यामुळे त्या घरामध्ये किंवा त्या खिडक्यांजवळ त्यांना बसायला किंवा घरटं बांधायला जागाच नसते मुळे. त्यामुळे त्या शहरामध्ये आपल्याला दिसून येत नाही. ईशा म्हणते, चालेल, आपण आजीकडून येताना पिंजऱ्यात चिमण्या घेऊन येऊ आणि पाळूया. आणि हो, एक कावळा पण आणू. मला बघायचं तो चिवताईचं दार कसं वाजवतो ते. आता याच्यामध्ये चिवताईचं दार कसं, तुम्हाला गोष्ट माहीत असेल की चिवताई आणि कावळा. चिवताईचं घर असतं मेणाचं, कावळ्याचं घर असतं शेणाचं. ते पावसामध्ये वाहून जातं आणि मग तो चिवताईला सांगतो की चिवताई चिवताई दार उघड, मला घे, कारण पावसात तो खूप भिजलेला असतो. अशी ती गोष्ट आहे. आई म्हणते, चिमण्याला पिंजऱ्यात नाही ठेवायचं. तिच्यासाठी हे बघ मी छान घरटं आणलंय. त्यात काड्या आणि कापूस ठेवलाय. तिला खायला राळे आणि पाणी प्यायला मातीची छोटी भांडी पण आणली आहेत. आता राळे म्हणजे खायला, राळे म्हणजे अगदी बारीक बारीक दाणे असतात. ठीक आहे. ईशा म्हणते, अरे वा, म्हणजे चिमणीला घरटं द्यायचं, मस्तच. आई, बरं झालंय घरटं घेतलं असते, नाहीतर तिचं मेणाचं घरटं उन्हात वितळून जाणार आणि पावसात कावळ्याचं शेणाचं घरटं वाहून जाणार. आई, मला खूप आवडलंय चिमणीचं घरटं. आई म्हणते, असं घरटं तुझ्या मैत्रिणींना देणार आहे, चालेल ना. आई, अगं तू किती छान आहेस. आई, आज मला चिवताईचंच गोष्ट सांग ना. आता चिवताई कशी असते तिला माहिती नाही आहे, त्यामुळे ती एक आईला सांगते की मला चिवताईची गोष्ट सांग, कशी असते मला सांग. आई सांगते, सांगते सांगते पण आधी हा पसारा आवर, नाहीतर आपण खुराड्यात बसलोय असं वाटायचं. म्हणजे पसारावर म्हणजे तिने इकडे तिकडे घाण करून ठेवले, पुस्तक इकडे हे तिकडे. वस्तू ती म्हणाली पसारावर, याचा अर्थ ज्या वस्तू जिथे आहे तिथे व्यवस्थित ठेव, म्हणजे खुराड्यात बसलो असं वाटायचं. खुराडा म्हणजे
जशा कोंबड्या खुराड्यात राहतात. कोंबड्या किती घाण करत असतात. पिसं आहेत, अंडी आहेत, कचरा आहे. त्यामुळे ते अतिशय घाण वाटतं. म्हणून आई म्हणते, आपण जर असं पसारा ठेवला तर बघणाऱ्याला वाटेल की आपण खुराड्यात राहतो म्हणून. खूप पूर्वी माणसांची घरं दगडं मातीची असायची. अंगणात भरपूर झाडं असायची. शेतात पिकं डोलायची. पूर्वी चिमण्यांना राहण्यासाठी भरपूर जागा असायची. चिमण्या शेतातलं धान्य खाऊन आनंदानं राहायच्या. पण हळूहळू माणसांची हाव वाढायला लागली. त्यानं सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती बांधल्या. शेतात रासायनिक खतं वापरायला लागला. सगळ्या चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागाच नव्हती. आता बघा, ती आई गोष्ट सांगते की पूर्वी माणसांची घरं दगड मातीची शेणाची असायची, बांबूची असायची. आणि बांबूची असली की मग त्याच्यावर ते शेण लिपायचे आणि त्यामध्ये माणसं राहायची. आणि मग घरासमोर शेत असायचं. शेतातली पिकं डोलायची आणि जे चिमण्या आहेत त्या पिकाची दाणं येऊन खायची आणि कुठे जागा मिळेल तिथे राहायची. आणि मग हळूहळू काय झालं की माणसांची म्हणजे हावरेपणा, म्हणजे माणसांना दगड मातीचं घर नको तर त्यांना सिमेंटचं घर पाहिजे, मोठ्या मोठ्या इमारती पाहिजे झाल्या. म्हणून त्यांनी इमारती बांधल्या आणि शेतामध्ये वेगवेगळी खतं टाकली, जेणेकरून कोणतेही पक्षी येऊ नये, त्यातील दाणे खाऊ नये. म्हणून त्यांनी रासायनिक खतं टाकायला सुरुवात केली. त्यामुळे चिमण्या दूर गेल्या. त्यांना सिमेंटच्या घरात जागा नव्हती. आजोबांनी जुन्या घराला होतं तसं जपलंय. शेतामध्ये नैसर्गिक खतं वापरली. त्यामुळे शेतात धान्य जोमानं आलं आणि चिमण्यांना तसंच इतर पक्ष्यांना अन्न मिळालं आणि राहायला जागाही. आता तुझे जे आजोबा आहेत त्या आजोबांनी घर आपलं जुनं तसंच ठेवलेलं आहे आणि घरासमोर मस्त शेत आहे. त्या शेतामध्ये नैसर्गिक खतं टाकली, रासायनिक खतं टाकली. त्याच्यामुळे काय होतं की पिकांना कीड लागत नाही, परंतु पीक जोमानं येत नाही. आणि नैसर्गिक खत टाकल्यामुळे इथे पीक खूप येतं आणि या खतामुळे पीक चांगलं येतं आणि त्या पिकातले दाणे खायला पक्षी येतात आणि त्या चिमण्यांना खायला मिळतं आणि म्हणून त्यांना राहायला जागासुद्धा मिळते. कारण त्या घरामध्ये ती कौलारू घरं असतात, तिथे खिडक्या असतात, तर त्या खिडक्यांमध्ये छोटी छोटी घरटी आपले ते बांधतात. ईशा म्हणाली, हो आई, आपणही आपल्या बाल्कनीत छान छान झाडं लावू, म्हणजे चिमण्या नक्कीच येतील आपल्या घरी राहायला. ईशा गुणगुणायला लागली, चिमणी हवी खेळायला, चिवचिव आवाज करायला, इकडून तिकडून पळायला, पिल्लांना घास भरवायला. आणि म्हणून हे घरटं बघितल्यानंतर तिने सांगितलं की आपण आपल्या चिमणीसाठी घरटं ठेवू आणि दाणे ठेवू, म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा चिमण्या येतील आणि छानपैकी घरटं बांधतील, दाणे खातील, पाणी पितील. आणि म्हणून ती मनातल्या मनात असं गाणं गुणगुणते की आपल्याला चिमणी खेळायला हवी, चिमणी आपल्याला मजा करायला, पाणी प्यायला चिमणी हवी. म्हणजे आपण बघितलं की चिमण्यांचं घरटं बांधायला शहरामध्ये कुठेच जागा नाही. म्हणून चिमण्या आहेत, परंतु त्या फार दूर निघून गेलेल्या आहेत. जिथे झाडं आहेत, शेतं आहेत, त्या ठिकाणी चिमण्या निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये चिवचिवाट फार कमी झालेला आहे. इयत्ता 6वीचा मराठीचा दुसरा धडा चिमणीची पाखरं हा पाठ तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. या पाठाचे प्रश्नोत्तर मी दिलेले आहेत. चिमण्या शहरापासून लांब राहतात. कुठे राहतात? खेड्यापाड्यात, जंगलात, शेतात. म्हणजे इथे आकृतीबंध पूर्ण करा. म्हणजे इथे प्रश्न आहे आणि उत्तरं इथे दिलेली आहेत. आईने चिमणीच्या घरट्यात ठेवले. काय काय ठेवले? बसायला काय ठेवलं? काड्या व कापूस. खायला व प्यायला काय? खायला राळे व प्यायला पाणी. माणसांची हाव वाढली म्हणून माणसाने काय केले? सिमेंटच्या इमारती बांधल्या, शेतात रासायनिक खते वापरली आणि त्यामुळे काय झालं? चिमण्यांना त्यांनी दूर केले. पूर्वी चिमण्यांची राहण्याची सोय कशी असायची? पूर्वी माणसांची घरे दगड मातीची असायची.
अंगणात भरपूर झाडे असायची आणि शेतात पिके डोलायची. त्याच्यामुळे चिमण्या या ठिकाणी राहायच्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरनं हे तुम्हाला प्रश्नोत्तरं मिळतील. धन्यवाद. या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.